परिचारिका संवर्गातील प्रशासकीय बदली प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं आज CPR-मध्ये निदर्शनं झाली। परिचारिकांकडे कोणतीही वित्तीय जबाबदारी नसताना त्यांना प्रशासकीय बदलीच्या कक्षेत आणणं तर्कसंगत नाही, त्यामुळे स्वतंत्र प्रशासकीय बदली लादू नये अशी मागणी नर्सेस फेडरेशननं केली आहे। वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयामार्फत परिचारिका संवर्गाच्या प्रशासकीय बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या निर्णयामुळे राज्यभरातील परिचारिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय। बदली प्रक्रिया केवळ प्रशासकीय नसून ती सामाजिक आणि कुटुंब व्यवस्थेवर परिणाम करणारी आहे, असा आरोप महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननं केलाय। परिचारिका वर्गाच्या प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर नर्सेस फेडरेशननं जोरदार निदर्शनं केली। परिचारिका संवर्गाचा कार्यभार रुग्णसेवा आहे। परिचारिकांच्या अंतर्गत बदलीची प्रक्रिया आधीपासूनच अस्तित्वात आहे। दर 3 वर्षांनी विभागाअंतर्गत बदली केली जाते, त्यामुळे स्वतंत्र प्रशासकीय बदली लादणं चुकीचं आहे, असं यावेळी सांगण्यात आलं। या आंदोलनात विशाल सोनार, हशमत हवेरी, इंदुमती थोरात यांच्यासह परिचारिका सहभागी झाल्या होत्या।